इफिस्करास पत्र याचा 6 अध्याय 14 वचन. यासाठी सत्याने आपली कंबर आवळून आणि नीतिमत्वाचे चिलखत परिधान करून तुम्ही खंबीरपणे उभे राहा. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कसे आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे. हे जे इफिस्करास पत्र आहे हे पौलद्वारा त्यांच्या मंडळीला लिहिलेलं आहे. तर इथे पौल आपल्या मंडळीला उद्देशून म्हणत आहे की सत्याने आपली कंबर आवळून आणि नीतिमत्वाचे चिलखत परिधान करून तुम्ही खंबीरपणे उभे राहा. होय माझ्या बहीण भावांनो, आपल्याला इथं जसं पौल त्यांच्या मंडळीला सांगत आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, सत्याने आपली कंबर आवळून काय केलं पाहिजे, बांधून ठेवली पाहिजे. सत्य म्हणजेच काय की इथे आपल्याला जिवंत अशा परमेश्वराचं आपल्याला काय सत्य पाहावयास मिळतं. कारण सत्य, मार्ग आणि जीवन मीच आहे असे आपल्याला येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. तर तेच सत्य आपल्याला आपल्या कमरेच्या भोवती काय केलं पाहिजे, आवळून आपण त्याला बांधलं पाहिजे. आणि नीतिमत्वाचे चिलखत परिधान करून तुम्ही खंबीरपणे उभं राहा. होय माझ्या बहीण भावांनो, नीतिमत्वाचं चिलखत म्हणजेच की जे देवाने आपल्याला 10 आज्ञा लावून दिल्या आहेत त्या प्रत्येक एक आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे. हे जगिक जीवन जगत असताना आपण इतर गोष्टीमध्ये न भरकटता, न अडकून पडता आपण नीतिमत्वाचे चिलखत हे कायमस्वरूपी परिधान केले पाहिजे. जसे युद्धामध्ये चिलखत त्या व्यक्तीचं संरक्षण करतं, कशापासनं की त्याच्यावरती होणारे आक्रमण, हल्ले याच्यापासनं त्याचं जीवाचं, प्राणाचं ते चिलखत रक्षण करतं. तसंच परमेश्वर आपल्याला इथं काय सांगत आहे की तुम्ही जर नीतिमत्वाचे चिलखत परिधान करून जर आपण ह्या जगामध्ये वावरलो, जगलो, तर आपल्याला काय इथे कुठलीही बाधा होणार नाही, कसल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि आपण त्या चिलखताद्वारे आपण खंबीरपणे काय उभे राहू शकतो. कारण हे जग कसं आहे, खूप वाईट अशा दिशेला जात आहे माझ्या बहीण भावांनो. आपण आपल्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये सुद्धा पाहतो की या जगात काय चालू आहे, लोक काय करत आहेत. पण जर आपल्याला सत्य माहीत आहे, आपण जिवंत परमेश्वराचे लेकरं आहोत, त्यांनी आपल्या शरीरातील एक एक रक्ताचा थेंब हा आपल्यासाठी दिला आहे आणि त्या रक्ताद्वारे त्यांनी आपली किंमत चुकवून आपल्याला काय विकत घेतलेलं आहे. आणि आपण काय केलं पाहिजे की ते सत्य आपण जाणून आपल्या कमरेला त्याची गाठ बांधून ठेवली पाहिजे. पूर्वीच्या काळी बुजुर्ग लोक सांगायचे, पहा की एखादी गोष्ट आपल्या लक्षात नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी गाठ बांधा. गाठ बांधण्याचं म्हणजे काय, ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहण्यासाठी तो केलेला एक छोटासा प्रयोग आहे. तर इथे काय सांगत आहे की सत्याने आपली कंबर आवळून आणि नीतिमत्वाचे चिलखत परिधान करा. होय, जेव्हा आपण हे दोन्ही गोष्टीचं पालन करू तेव्हा आपल्यावरती कुठलंही संकट, कुठलंही अरिष्ट येणार नाही. आपल्याला सर्व गोष्टीमधनं आपल्याला आपलं जिवंत असं परमेश्वर काय करणार आहे, वेळोवेळी त्याच्यातनं तो बाहेर काढणार आहे, आपले संरक्षण करणार आहे. जसं तो आपल्याला वचन दिलेलं आहे, जसं त्याने आपल्याशी करार केला आहे माझ्या बहीण भावांनो. होय, तर आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण नेहमी सत्याने चाललं पाहिजे, सत्याच्या मार्गावरती चाललं पाहिजे. आणि कधीही आपण आपलं नीतिमत्व, आपलं काय की विश्वास आणि आपलं जगणं हे परमेश्वराला आवडेल असंच आपण राहिलं पाहिजे. जेव्हा आपण नीतिमत्वाने राहू ना माझ्या प्रियांनो, तेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये काळजी करण्याची गरज नाही, कारण जिवंत परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. तर ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. होय परमेश्वर, या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, आजचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तुझा एवढा अनुग्रह, तुझी एवढी कृपादृष्टी आमच्यावरती आहे परमेश्वरा की तू या जिवंताच्या भूमीमध्ये आम्हाला तू तुझ्या पंखाखाली सुरक्षित ठेवलं आहेस माझ्या राजा. म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. होय देवा, ह्या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. ही होय माझ्या परमेश्वर, आम्ही सत्याच्या मार्गावरती चाललं पाहिजे, सत्याची कंबर आम्ही कसून आवळून घेतली पाहिजे माझ्या राजा. तसंच आम्ही नीतिमत्वाचं
चिलखत परिधान करून आम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे माझ्या राजा. होय परमेश्वरा, आम्हाला ह्या मार्गावरती चालण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना ह्या मार्गाची तू जाणीव करून दे माझ्या राजा. जेव्हा आम्ही नीतिमत्वाच्या मार्गाने चालू माझ्या राजा, तेव्हा आमच्यावरती कुठलंही संकट येणार नाही माझ्या बाप्पा. कारण तू आमचा पाठीराखा आहेस, तू आमचा सोबती, तू आमचा सखा, आमचा मित्र, आमचा उद्धार करता आहेस माझ्या देवा. होय परमेश्वरा, तू इतके आशीर्वाद आम्हाला दिलेस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी माझ्या यूट्यूबच्या परिवारामध्ये आजारी आहेत परमेश्वरा, तो आजार कसलेही असू दे माझ्या राजा. मनुष्याला अशक्य वाटणारे आजार असले तरी माझ्या परमेश्वराला ते शक्य आहेत. कारण तो महान असा माझा पिता आहे, आमचा उद्धार करता आहे. म्हणून मी प्रार्थना करते माझ्या राजा, माझ्या त्या प्रत्येक एक बहीण भावाला तू स्पर्श कर. त्यांच्या अंतरून बदल माझ्या राजा. त्यांच्या शरीरातील कसलीही व्याधी नासरत येशूच्या नावामध्ये निघून जात आहे म्हणून मी घोषणा करते माझ्या राजा. त्यांना तू त्या आजारातनं चंगाई छुटकारा दिलास म्हणून मी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. तसेच मागते बाप्पा, जे कोणी व्यसनाधीन झाले आहेत माझ्या राजा, तर प्रत्येक एकाला लहानपासून थोरापर्यंत मागते माझ्या राजा. कारण मोबाईलच्या व्यसनामध्ये सुद्धा बरेच जण आज गुरफटले आहेत माझ्या परमेश्वरा. दुष्टाचं कार्य तिथं होत आहे माझ्या राजा. ते त्यांच्या मेंदूचा ताबा मिळवत आहे माझ्या परमेश्वरा. त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांच्यातील सर्व व्यसन तू बंधनमुक्त कर माझ्या राजा. त्यांना तुझं सत्य जाणण्यास त्यांना सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो देवा, परत दारूचं व्यसन असू दे माझ्या राजा किंवा इतर कुठलेही व्यसन असू दे माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येकाचे तू बंधनमुक्त कर माझ्या राजा. त्यांना त्या व्यसनाच्या तू बाहेर काढ माझ्या परमेश्वरा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. तसंच विशेष करून मागते माझ्या राजा, जे कोणी डिप्रेशनमध्ये आहेत परमेश्वरा, कर्जबाजारी आहेत, फायनान्शियल अडचणीमध्ये आहेत माझ्या राजा, ज्यांना नोकऱ्या नाहीत माझ्या परमेश्वरा, अशा प्रत्येक एक माझ्या बहीण भावाला तू आशीर्वादित कर माझ्या देवा. त्यांना नोकऱ्या मिळण्यास तू मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांचे कर्जबाजारीपणातनं त्यांचे तू मार्ग खोल, द्वार खोल माझ्या राजा. त्यांना आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. जे डिप्रेशनमध्ये आहेत माझ्या राजा, त्यांना तू शांती समाधान दे माझ्या राजा. कारण तू जसा विसावा देतोस माझ्या परमेश्वरा, हे जग देऊ शकत नाही माझ्या राजा. तुझी सांत्वना आमच्यासाठी धीर देणारी आहे म्हणून मी प्रार्थना करते माझ्या राजा. आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. तसंच बाबा, तुझं हे वचन इतर माझ्या बहीण भावापर्यंत पोहोचण्यास तू मला सहायता आणि मदत कर माझ्या देवा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद करते माझ्या राजा. ज्या वचनाद्वारे ते सुद्धा आशीर्वादित होतील असा माझा विश्वास आहे माझ्या परमेश्वरा. ही सर्व गोष्टी तू मान महिमा आदर तुला देऊन ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.